सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता मला सकाळचे ना जवळजवळ 6:30-7 वाजलेले आहेत बघा. कारण आज थोडा उठायला लेट झाला आहे, त्यामुळं पूर्ण दिवस उगवलेला आहे. आणि कारण का लेट झालं आहे, कारण मी ना आज पहिल्यांदा टिफिन बनवून दिलं आहे आणि त्याच्यानंतर कामाला लागले. आणि ज्यावेळेस आपण टिफिन बनवतो ना त्यावेळेस मग लेटच होते. तर सकाळची ना माझी इथे सगळी तयारी चालली होती. अजून आंघोळ वगैरे केली नव्हती मी, कारण म्हणलं अगोदर सगळं घरातले अगोदर सगळीजण गेले तोपर्यंत पूर्ण साफसफाई सगळी करून घ्यायची. आणि त्याच्यानंतर ना मग बाकीचं आज ना पोरं शाळेला तशीच गडबडीने उठून गेली, तर त्याने अंथरुण वगैरे हे काढलं नाही. आणि सगळे ज्याच्या त्याच्या कामाला हाय असे उठून गेलेत आणि सगळ्या घरात पसारा तसाच होता. मग म्हटलं आज असं पण लेट झालेलं आहे आवराला, तर अगोदर सगळं घर वगैरे स्वच्छ करते आणि मग आंघोळ करते. नाही तर माझं रोजचं रुटीन कसं असतं, अगोदर आंघोळ वगैरे मी करून घेते आणि त्याच्यानंतर बाकीची सगळी कामं असतात. परंतु म्हटलं आज लेच पसारा पडलाय. म्हणजे काल पण मी घराची पूर्ण क्लिनिंग करायला काढली होती, त्याच्यामुळं आज सगळा पसारा घरात तसाच आहे. तर सुरुवातीला हे अंथरुणं वगैरे सगळे काढून घेतले आणि त्याच्यानंतर मग घर वगैरे थोडंसं झाडू मारायचं होता, ते पण झाडू वगैरे मारून घेतला. आणि इतके अंथरुण आहेत ना पोरं, म्हणजे आता उन्हाळा असून सुद्धा ना ब्लँकेट उशाखाली पण ना त्यांना ब्लँकेटच घ्यायची सवय लागली, त्यामुळं 2-2, 4-4 ब्लँकेट ती घेतच असतात. तर त्याच्यानंतर सगळं हे आवरून मी आंघोळ वगैरे करून घेतली. आणि आंघोळ वगैरे झाल्यानंतर थोडं वेळ 5-10 मिनटं थोडं केस वगैरे सुकून घेतले. कारण कसं आहे माहिती आहे का, आता केस नाही सुकवले ना तर परत सर्दीचा त्रास वगैरे होतो. त्यामुळं माझ्याकडं काय केस ड्राय करायचं ड्राय क्लीन नाही, त्यामुळं मी केस वगैरे ड्राय करून घेते असंच. आणि त्याच्यानंतर लगेच माझं आवरून सवरून, कारण कसं आहे माहिती आहे का, सकाळी जेवढा वेळ आपल्याला भेटतंय ना तेवढं आपलं आपण आवरून घ्यावं. कारण दिवसभर सकाळी मी उठलेली आहे बघा, 5:30 वाजता उठलेले आहे. तर 5:30 वाजता उठून मी थोडंसं म्हणजे चहा वगैरे घेतला. चहा वगैरे झाल्यानंतर मी अगोदर उठल्यानंतर मला चहा लागते, कारण आंघोळ वगैरे नसली तरी चालतं, पण पहिल्यांदा मला चहा लागतं. चहा झालं की त्याच्यानंतर थोडं 5-10 मिनटं मी रिलॅक्समध्ये स्वतःला देते. आणि त्याच्यानंतर भेंडीची भाजी आणि चपाती सगळं बनवून घेतलं. टिफिन दिले पोरांना, पोरं शाळेत गेले, ह्यांनी त्यांच्या कामावर गेले. आणि ते गेल्यानंतर मग परत आंघोळीच्या अगोदर सगळं पार्किंग आणि बाहेरची सगळं साफसफाई, म्हणजे दरवाजासमोर पाणी सडा, परत रांगोळी, परत आपलं सगळं झाडांना पाणी वगैरे, हे सगळं माझं क्लिअर झालेलं आहे बाहेरचं. मी काय ते तुमच्यासोबत शेअर केलं नाही. आता आज मी घरातलं रुटीन तुमच्यासोबत, आता याच्या पुढे अजून मला जी उरलेल्या चपात्या ते बनवून घ्यायचे आणि बाकीचं काय असेल ते आपलं फरशी वगैरे हे पुसून घ्यायचं आहे आणि देवपूजा वगैरे करून घ्यायची. तर ना जे काय पीठ शिल्लक होतं ना त्याच्या मी 2-3 चपात्या बनवून घेतल्या बघा, कारण सगळ्यांचे टिफिन दिलते आणि माझ्यापुरत्यानं थोडंसं पीठ राहिलं होतं 2 चपात्याचं. तर म्हटलं चला आता हे जास्त वेळ पीठ पण ठेवलं ना तर एकदम असं पीठ परत जास्तच पातळ होते आणि चपात्या बनवता येत नाहीत. आता जास्त लवचिकपणा आलता बघा, त्यामुळे 2 चपात्या पटकन अशा बनवून घेतल्या. त्याच्यानंतर मला बनवायचा होता आमरस बनवायचा होता. त्याच्यानंतर आमरस का बनवायचा होता, कारण दुपारी पोरं ना आली ना घरी, त्यांना आमरस चपाती खायची होती म्हणून त्यांनी सांगून गेलते. त्यांच्यासाठी भाजी चपाती दिलती मी, तरी पण आमरस बनवून ठेवायचं आहे आता मला. पण त्याच्या अगोदर म्हटलं आता घरात स्वयंपाक तर झालाय, जेवण डबे गेले, त्यामुळे पहिल्यांदा अगोदर किचन वगैरे क्लीन करून घ्यावं. कारण किचन जोपर्यंत क्लीन होत नाही ना तोपर्यंत आपल्याला पुढच्या कामाला काही इंटरेस्ट वाटत नाही बघा. तर सगळी भांडी वगैरे अशी पूर्ण स्वच्छ करून घेतलं, किचन एकदम पूर्ण क्लीन केलं. आणि किचन एकदा क्लीन झालं ना की आपल्याला परत काय तिथं बनवावं असं वाटत नाही. पण मला थोडीशी दोडक्याची भाजी बनवायची होती, म्हणून मी काय केलं, भाजी बनवायला गेले तर काय इथं गॅसच संपला की मग म्हटलं आता गॅस संपलाय, पण बरं झालं घरात एक एक्स्ट्रा गॅस ह्यांनी आणून ठेवला होता गॅसची टाकी. तर मी ती टाकी जोडायला घेतली. पहिली टाकी काढली तर काय झालं माहिती का, मला ती लॉक आहे ना अजिबात निघेना. घरात कोणच नव्हतं. मग म्हटलं आता काय करावं, तर ओढून चाकू लावून परत मी त्याला फाडलं आणि नंतर टाकी जोडून घेतली. आणि म्हटलं चला आता पहिल्यांदा ती भाजी तशी ठेवली, म्हटलं आता भाजी नाही केली तरी चालेल. मग पटकन ना आंबे खळाखळा धुवून घेतले बघा. आणि म्हटलं आता आंबे पण खराब होतात, कारण एवढं ऊन कडक पडतंय ना की आंबे खराब होण्याची शक्यता असते. मग फ्रीज असो का काही असो, फ्रीजमध्ये राहून किती दिवस राहणार आहे, 2 ते 4 दिवस चांगले राहतात. परत हाय त्या थोडंसं तर का होणार फरक पडतंयच, असं म्हणजे एकदम नॅचरलसारखे वाटत नाही, थोडासा स्मेल बदल असं काही ना काय होत असतं. त्यामुळे म्हणलं जोपर्यंत ताजे आहे तोपर्यंत आंब्याचा रस करून टाकावं. तर रस वगैरे केला आणि साखर काय टाकायची गरज मला लागली नाही, एकदम नॉर्मल साखर मी टाकली, कारण असतानाच
ते एकदम असे गोड होते आंबे. तर एक आपली जी ही असते ना डाळ ढवळायची असते ना, त्यानं थोडंसं ढवळून घेतलं ना तर एक नंबर होते बघा, एक जीव होते. त्याला काय मिक्सरला वगैरे लावायची गरज पडत नाही. तर इथे रस असा तयार झालेला आहे. त्याच्यासाठी एक दोन दोडके चिरले आणि थोडंसं म्हणलं रसासोबत थोडासा रस्सा भाजी पण करून घेतली दोडक्याची. आणि ती काय तुमच्यासोबत मी शेअर केली नाही, कारण भरपूर मोठा व्हिडिओ होता. आणि त्याच्यानंतर ना म्हणलं चला आता दुपारचं ना थोडंसं, ही दुपारचा टायमिंगचा व्हिडिओ आहे, तर दुपारचं ना थोडंसं कलंगड वगैरे कापावं. तर सगळा पचका झाला बघा, कारण कलंगड एक नंबर ना एकदम सपक सपक निघालं. आणि त्याच्यानंतर म्हणलं जाऊ दे आता कलंगड सपक निघालं तर खरबूज कापू. तर खरबूज पण तसंच निघालं, एक पण गोड निघालं नाही काय. तर एका दिवशी ना असं होते बघा, कारण एक एक वस्तू भेटली ना एकदम लक लागल्यासारखी चांगली भेटते, आणि एक एक वस्तू ना खराब. तर कसं आहे माहिती का, आता त्यांनी पण ती काय आपल्याला बघून दिलेली नसते, त्यामुळे आपल्याला पण गप्पत बसावं लागते. आता कसं काय का असं ना, जसं एखाद्या वेळेस लागले तर गेल्या वेळेस कलंगडे एकदम गोड लागले होते म्हणून ह्यावेळेस भरपूर आणलेले, तर ह्या थोडे सपक लागले. तर असो, तर ही ना सकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. थोडीशी भेंडीची भाजी वगैरे बनवून घेतली, 2 कांदे चिरले, थोडंसं जिरी मोहरी टाकली, थोडासा शेंगदाण्याचा कूट, आणि त्याच्यानंतर ना भेंडीला 4 ते 5 मिनटं वाफ दिली. त्याच्यानंतर थोडंसं किचन वगैरे झाडून घेतलं. किचन वगैरे झाडून झालं ना एकदा दिवसभराचं पूर्ण असं काम क्लीन झालं ना आपल्या, तर परत 1-2च्या नंतर आपल्याला काहीच काम उरत नाही बघा. परत आपला दिवस एकदम फ्रेश आणि निवांत जातो. तरी पण थोडीशी भांडी ना माझी मांडणीवर लावायची राहिली होती, ती पण मांडून घेते म्हणलं, कारण दिवसभर परत अजून ती मांडणी रिकामी दिसली ना तर तसं बरोबर वाटत नाही. तर असा होता बघा आजचा व्हिडिओ. तर भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.